हे बघा, आज तुम्हाला माहिती आहे की आपलं बापाने टू नायगाव स्टेशन हा रस्त्याचं काम जवळजवळ 6 महिन्यापासून सुरू होतं. अजूनपर्यंत ते अपूर्ण अवस्थेत आहे. त्याबद्दल आजच्या महासभेत आवाज उठवला. त्या संदर्भात ठेकेदारावर कारवाई करण्याच्या देखील आपण सूचना पाहत आहोत. याच्यात काही कारवाई केलेली नाही आहे. त्यानंतर कारवाईपेक्षा आम्हाला ह्या विभागातला जो आता जो त्रास जो विषय आहे ना, तो त्रास कमी करण्याकरता असलेली इमर्जन्सी पेवर ब्लॉक लावावे करावे आणि त्या भगवान सोल्युशन म्हणून हा जो आमचा त्यासाठी ज्या विधायकाची नगरपालिका रस्ता आणि वाकीपाडा रस्त्याच्या विभाग केले तर समस्या राहणार. कारण तो रस्ता पाण्याचा जो फुटणार असतो किती डांबर टाका किती पीएमसी टाका त्याचा काही फरक पडणार नाही. लागल्याच प्रसंगाला आता हे पाचंगी साहेब पण जे आठवते आपण सांगितलं त्या महासभेत तो ठराव घ्या की नंतर तुझा त्याच्यामध्ये असं होत ठेकेदारला अडचण निर्माण होईल. जेणेकरून ठराव घेऊन ते काम कराल नंतर हातोट काम कराल आणि नंतर कारण सांगाल की नाही विरोध केला का किती केली काम थांबवलं हा प्रकार नको. बरं मागे 5 कलवटच्या स्थिती तोच प्रकार झाला. कलवटचं काम मध्येच पावसा अगोदर तोडावर थांबवलं गेलं. त्याच्यामुळे कलवट पाण्याचा निचरा झाला नाही. पर्यायाने सगळीकडे पाणी साचलं गेलं. लोकांच्या घरात पाणी गेलं आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे स्थानिक कृषीवांना कवलजोड विजून परिस्थिती असतात. त्याच्यामुळे त्यांना एकतर आर्थिक नुकसान धंदा होत नाहीच आहे. इव्हन त्यांच्या कंपनीला त्याचा दुसरा जरी त्रास करतात दुसरा नंतरच पण करावं लागतं. अशा प्रकारे आमचे जे लोकल आधार पिक्चरला आमची तुमचा महासभेत देखील उंचावून मांडला. आधार पिक्चरवाले स्थानिकांनी तुम्ही कारवाई करता तुमचा मुख्य मांडणं एवढाच होता की त्यांचं कामगिरी तुम्ही घेऊन जाणार असे लवकरात लवकर सॉल्व करा. आज महासभेत मुद्दा मांडून जवळजवळ त्याला पण 15 दिवस झाले तरी त्याच्यावर ॲक्शन नाही. रोज पाचंगे साहेब चौधरी साहेब किंवा कमिशनर पण सांगितलं की हा फक्त एवढा मुद्दा करू नका. बोलदापाडा आपला बोलदापाडा टू टुंगरीपाटा हा कॉन्क्रीट रोड करा. त्या डांबरने काहीच अर्थ होणार. तो रस्ता पाण्याखाली पूर्ण पण जातो. कमिशनर साहेब बोलले की एक आमची मिटिंग झाली. त्या ठेकेदार होता इंजिनियर होते आणि थोडे अकाउंट संदर्भात जर आमचे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नसेल तर नक्की या महासभेचे विषय घेऊ आणि तो रस्ता पण पूर्ण कॉम्प्लिट करण्याला सुरुवात करू लवकरात. मी बोललो की महासभेचे विषय घ्या. प्रत्येक सर्व प्रकारे आम्ही बंधू शेवटी कसं आहे प्रत्येक विभागातल्या लोकांना त्याच्या रस्त्याची गरज आहे आणि सर्व नगरसेवक आम्हाला सर्व प्रकारे करतात. त्याच्यामध्ये कुठल्याही पत्राचा दुर्गंध होता. त्या कामाच्या विचार केला विचारलं पक्षवाले पण लगेच बोलले की साहेब आपल्याला दिली आम्हाला दिली. महत्वाचा मुद्दा अजून येतो की जे आता तुम्ही म्हणाला की कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेताय परंतु गणपतीच्या आधी या गोष्टी होतील का हा महत्वाचा प्रश्न. या महासभेत विषय घ्यायला लावलेला आहे. आपण कॉन्क्रिटीकरणाची माझी काम मागणी आहे का तो आपण या विभागात दरवर्षी रस्ता बांधलेला आहे. कोणी किती जरी सांगितलं किती जरी तुमच्या रस्ता झाल्या की आता आपली तेराची तारीख सुद्धा किंवा ती आपली आठवडी तारीख सुद्धा त्याच्याने काही प्रॉब्लेम काय सगळे सॉल्व्ह होणार नाहीत. कारण तुम्हाला माहिती आहे इव्हन टाईम सिटीमध्ये पूर्णपणे जो आपला मोठ्या महाराष्ट्र बनलेला आहे त्या ठिकाणी पाणी थांबायचं. पण तिकडे आता पूर्णपणे कॉम्पिटिशन झाल्या गोष्टीचा इलाज त्यामुळे पूर्ण पाण्याचा स्रोत आपल्या मार्गाने आणि आपल्या मार्गाने आला काही वाचा होतो आणि इतका होण्याचे एक्स्ट्रा जो पाणी आहे सगळी गावामार्फत आणि आपल्या वेगळ्या गावात त्याच्यामुळे रस्ते पूर्ण पाण्याकडे गेल्यामुळे ते रस्ते चांगला टिकू शकत नाही. त्याच्यामुळे ठेकेदार आणि कमिशनर यांची बाजूला जेव्हा असं ठरलं गेलं की 26 करोडचं काम आहे परंतु आपण आहे तेवढाच कॉम्प्लीट केला तर 2-2.5 करोड रुपये फक्त वाढतात जेणेकरून तुमचे काम परमनंट होईल. म्हणून आपण मागणी केलेली आहे त्यांना पूर्णपणे आणि त्यामध्ये काही निघणार नाही आपण तो थांबवला. त्यामुळे सगळं केलं तर आपल्या त्या दृष्टीने तो रस्ता कायम स्वरूपात राहील आणि त्या ठिकाणी लोकांना त्याचा फायदा होईल. ज्या ठिकाणी आपण आता जसं चर्चा केली आणि या चर्चेमध्ये असं दिसून येत आहे की ज्या ठिकाणी डांबरीकरण केल्यानंतर पावसामध्ये तो रस्ता डांबर वाहून जाते असं दिसून येत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये चर्चा करून सर असं म्हणताय की तिथे कॉन्क्रिटीकरण आपण करणार आहोत. त्याचबरोबर तिवरी पाटा टू उलटापाटा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी तेही महासभेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे आणि त्यावरती ही पुन्हा डांबरीकरण करून तो रस्ता पूर्णतः चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. पण महत्त्वाचं एकच आहे की येणारे जे सण आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या महत्त्वाच्या सणांच्या आधी तात्पुरती म्हणून काय अजून काय विचार आहेत का आपले तात्पुरती काही जे काही त्यामध्ये वाटत नाही. परंतु होणाऱ्या महासभेत विषय नक्की घेतला
तर त्याच्याकरता पुन्हा टेंडरची कुठली गरज नाही, त्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी काम चालू करता येईल. अशा प्रकारे कमिशनर साहेबांची चर्चा झालेली आहे. बाकी या महासभेत तो विषय घेणं गरजेचं आहे आणि तशी कमिशनर साहेबांनी सूचना दिल्यात घेण्याकरता पुढील महासभेची ज्या पद्धतीने सकारात्मक चर्चा इथे आपण रस्त्यावरती आहोत आणि सगळ्यांसमोर केली जाते, परंतु हे झाल्याच्या नंतर आम्ही आशा करतो अशी की लवकरात लवकर इथे जे भूमिपुत्र आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांना जो त्रास सहन होतोय, करावा लागतो आहे, त्याच्यापासून त्यांना काहीतरी सुटका मिळेल लवकरात लवकर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणतोय की जे सण येणार आहे त्याच्या आधी काहीतरी नागपूरची म्हणून ज्या पद्धतीने आपण तो रस्ता चालण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य व्हावा याकरिता इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इथले जे अजून सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आमची पण इच्छा आहे. सर्व इथल्या जनतेची इच्छा आहे आणि जो प्रॉब्लेम आपण फेस करतो आहोत तो पुढील भविष्यामध्ये आपण नाही करणार याची आपण हमी देत आहात असं आपण मानूया. दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहात सर? माझं एकच म्हणणं आहे, इथे पेवर ब्लॉक टाका तुम्ही आता सध्यापुरती, पण हा रस्ता कॉन्क्रीटचा कधी होईल याची तारीख आम्हाला परफेक्ट द्यायला लागेल. त्यानंतर आम्ही हा पेवर ब्लॉक इथे टाकून देणार नाही. आणि हा रस्ता जर परत असाच खराब झाला, अजून जर 15 दिवसात हा रस्ता सुधारला नाही तर आम्ही रिक्षा चालक सर्व जर आंदोलन करणार पुन्हा एकदा. त्यांना आम्हाला त्रास होतो याचा, आम्हाला अख्खा दिवस याच्यावर चालायला लागतं, रिक्षा चालवायला लागतात, लोकांना त्रास होतो याच्यावर. त्यामुळे आम्ही कोणत्याही आश्वासनावर राहणार नाही. आम्हाला इथे काम पाहिजे आणि ते काम करून घेणार. जर काम करून नाही झालं तर आम्ही वरपर्यंत जाणार. मी तर सांगतो, मी मुख्यमंत्र्यापर्यंतही कंप्लेंट घेऊन जाणार आहे. थांबणार नाही मी इथे कोणत्याही परिस्थितीत. मला हा रस्ता आम्ही 4 वर्षापासून पत्रव्यवहार करतो. तेव्हा अगोदर PWD कडे हा रस्ता होता, तेव्हा 2 वर्ष PWDला पत्रव्यवहार केला, फेऱ्या मारल्या त्यांच्याकडे भरपूर. नंतर पालिकेला 2 वर्षाला पत्रव्यवहार करतो. 2024ला आम्ही आंदोलन केलं याच्यासाठी, तेव्हा पण आम्हाला आश्वासनं दिली गेली. 2025ला पण आम्ही आंदोलन केलं म्हणून या रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली, पण आम्हाला दाखवली आणि बोलले की 2 महिन्यात हा रस्ता होईल. आज जवळजवळ 8 महिने झाले. 8 महिन्यात हा रस्ता अपूर्ण आहे आणि जेवढा झालाय रस्ता तो पण इतका निकृष्ट दर्जाचा आहे की तो 3 दिवसाचा पाऊस सुद्धा झेलू शकला नाही. 3 दिवसात हा रस्ता पूर्ण उकरून गेलेला आहे. हा फक्त इतर उकरून नाही गेला तर तो वाकीपाड्यातला पण बनवलेला आहे, तो फायनल कोर्ट त्याच्यावर मारलेला आहे, तो पण उकरून गेलेला आहे. माझं मत की याची चौकशी झाली पाहिजे रस्त्याची. हा रस्ता जगवत बांधलाय की नाही याची चौकशी झाली पाहिजे आधी. ही आज ही पहिला मागणी आहे. आणि जो रस्ता कॉन्क्रीटचे जे पाण्यात बुडतात ते रस्ते कॉन्क्रीटचे करून द्या. पाणी जायला रस्ता करा. 10 वर्षापासून इथे पाणी भरतोय. पालिका काय करते नाही इतक्या वर्षात? पालिकेला आजच जाग आली का इथे पाणी भरतोय म्हणून? आजच आले का तुम्हाला समजलं की इथे पाणी भरतोय? अगोदर तुम्हाला काय समजलं नाही का? 10 वर्षापासून इथे पाणी भरतोय. तुम्ही याला गटार बनवायला पाहिजे होतं. गटार बनवले असता आज इतक्या लोकांना, लाखो हजारो लोकांना त्रास होते, याचा त्रास झाला नसता. याला जिम्मेदार कोण? आज लाखो लोक आज हे बनवतील, कॉन्ट्रॅक्टर रस्ता बनवून घेतील, अधिकारी बनवून घेतील त्यांच्याकडनं, पण आज हजारो लोकांना त्रास झाला. त्याचं काय? त्याची तुम्ही कशी भरपाई करणार? हा माझा प्रश्न आहे. आणि मला त्यांनी डेट द्यावी की मी या तारखेपासून कॉन्क्रीट करणार आहे आणि हा रस्ता पुढच्या 15 दिवसात पूर्ण वाकीपाड्यापासून जर रिपेअर नाही झाला तर आम्ही रिक्षा बंद आंदोलन करणार. एकत्रित गावाने पण आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यांना जो त्रास होतो त्याची भूमिका एकदम रास्त आहे आणि त्याची पालिकेने जर दखल घेऊन ती 15 दिवस मुदत दिली किंवा 20 दिवस या पद्धतीने ते पूर्ण काम करावं, जेणेकरून त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की रिक्षा चालक माझ्या संघटनेचे माजी उपाध्यक्ष पक्षाच्या ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत आणि त्यांनी आंदोलनाची हाक इथे दिलेली आहे, कारण का जो त्रास सहन करावा लागतो तो जास्त रिक्षा चालक जे आहे भूमिपुत्र त्यांना सहन करावा लागतो. त्याची व्यथा त्यांच्या बोलण्यावरून दिसून येते. जसे आपले सामान्य नगरसेवक त्यांनी या पद्धतीने दखल घेतली आहे, त्या पद्धतीने 15 ते 20 दिवसाचा तो कालावधी आपण बोलले आहात आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय की या 15 दिवसामध्ये हा रस्ता वापरण्यायोग्य होईल आणि त्यानंतर जिथे पाणी भरत आहे तिथे कॉन्क्रिटीकरण होऊन हा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा करूया आणि पुढे 20 दिवसानंतर आपण या चर्चेमध्ये सहभाग घेऊ. थँक्यू.